तर कालच्या ब्लॉग मध्ये आपल्या राजांचं दर्शन तर झालं, पण रात्री 1-1:30 वाजता आम्हाला घरी जाताना एवढ्या अडचणी आले आणि आपल्या श्रीरामांच्या कृपाने आम्ही कसं काय बाहेर निघाले चला सांगतो तुम्हाला। तर कालच्या ब्लॉग मध्ये तुमच्या धीरूच्या समोर आला होता आपल्या राजांचा रथ, आणि रथ पाहिजे तर तुमचा भाऊ कसा ढगात उडत होता। इतर लोकच आपल्या जळगावच्या पोट्ट्यांना गुलाबी कलरचा धुवा कर टाकला आणि सर्वांचा नाकात जाम कर टाकला, आणि तरीच आपल्याला एक प्रेमाचा माणूस भेटी गेला जो की शेवटपर्यंत आपल्या सोबत राहिला। आणि मग आम्ही दोन्ही लाख गेले आपल्या श्रीरामांच्या दर्शनाचा आस्वाद घ्यायले, आणि रथासोबत चाली एवढं भारी वाटत होतं ना की काय सांगू। आणि जे अंगावर फुलं पडत होते त्याच्यानंतर अजून पुरं दैविक फील येत होतं, आणि जसे जसे अजून फुलं वाढत होते तशीच हाऊस पण लागत होती। मग तसेच आपल्या अजून 2 प्रेमाचे माणसं भेटले ज्यांना की आपल्याला प्रसाद दिला, आणि मग अजून प्रेमाच्या माणसांना भेटीस आता भारी होती बो घरी जायची। पण आपल्या जानूमध्ये एवढं पेट्रोलच नाही होतं, कारण की आपण ज्या रस्त्याने आले होते ना त्या रस्त्याने आपले पेट्रोल पंपच नाही भेटला, आणि जळगाव मध्ये पेट्रोल टाकायला टाइम नाही भेटला, म्हणून रातच्या 12-12:30 वाजता आम्ही लागले पेट्रोल पंपावर। जडकी भाऊ ऑनलाईन पेट्रोल टाकी द्यायला तयारच नाही होता, आणि कॅश आमच्याकडे होतच नाही। पण मग तरी आम्हाला या दादांना कॅश दिसून गैरी मदत केली, आणि पेट्रोल टाकीसन आता आम्ही चालले होते घरी। इथं नवच आम्हाला माहिती पडलं की जे आपल्या तापी नदीचं पाणी उतरलं होतं ना ते आता बागे चढायला लागलं होतं, म्हणून आम्ही असं विचार केला की आता आपण शिराडकडून जाऊ, म्हणून कोंडणावीकडून आपल्या 6 रस्त्यांना आम्ही डायरेक्ट लागले बोन नदीवर। पण आपल्या तापी नदीचं पुरं पाणी टाक जोरात वाढत होतं, आणि आपल्या नदीनं पुरा रौद्र रूप धरला होता, नुसतं गडू पाणी होतं, आणि ते पैसे पुऱ्या अंगातले काटे येत होते। भाऊन त्यांना म्हटलं गाडी पलटावा, रात्राचा टाइम आहे 2 तास लागले तरी चालीन पण सीधा रस्त्यानं जाऊ, म्हणून आपल्या सिनियर ड्रायव्हरनं म्हणजे आपल्या मोठ्या भाऊनं गाडी परत वर चढवली, आणि 6 रस्ते संपल्यावर जसे चांगल्या रस्त्यावर आले तसेच भाऊनं गाडी आपल्या हातात दिली। म्हणून रातच्या टायमाला काही कांड न करता शॉर्टकट न घेता आता आम्ही तर चालले भाऊ घरी। पण तुम्हाला जर आपले रामरथाचे दोन्ही ब्लॉग आवडले असतील तर तुमच्या जळगावच्या ब्लॉगरले नक्की सपोर्ट करा, आणि तुमच्या भाऊले फॉलो करीसन अखंड फॉलोअरांना विजय करा, आणि बोला जय खानदेश आणि जय श्रीराम।